पाझर तलावासाठी भूसंपादन प्रकरणात शासनातर्फे मोबदला मिळाला नसल्याने एका न्यायप्रविष्ट प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून प्रशासकीय यंत्रणेवर नामुष्की ओढावल्याचे पाहायला मिळाले। न्यायालयाच्या निकालानुसार बुलढाण्यात चक्क जलसंधारण अधिकारी अमोल मुंडे यांचे प्रशासकीय वाहन जप्त करण्यात आले आहे। पीडित शेतकरी यांच्या वकिलासह आज जलसंधारण अधिकारी कार्यालयात धडकले होते। कोराळा बाजार निपाणा तालुका मोताळा येथील शेतकऱ्यांच्या दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर मलकापूर येथे केसेस या पेंडिंग असून त्या दरखास्तीच्या आहेत। त्यामध्ये जिल्हा जलसंधारण अधिकारी यांनी त्यामध्ये पेमेंट रक्कम भराव्यास पाहिजे होती, पण ती त्यांनी भरलेली नसून याआधी त्यांची खुर्चीसुद्धा जप्त झालेली आहे। तरी आज रोजी आम्ही त्यांची जी शासनाची गाडी आहे ती जप्त करण्याची कारवाई करत आहोत। त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर त्या शेतकऱ्यांचे पैसे भरावे ही विनंती आहे त्यांना। नेमका प्रकरण काय आहे? प्रकरण मोजे गोतमारा येथील पाझर तलावामध्ये यांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या असून त्यांचा रखडलेला मोबदला आहे आणि दिवाणी न्यायालयाचा आदेश असल्यामुळे त्यांनी रक्कम भराव्यास पाहिजे होती, परंतु भरली नसल्यामुळे आज रोजी आम्ही त्यांची ही गाडी जप्त करत आहे। त्यांनी लवकर रक्कम ही जवळपास 3 ते 4 करोडपर्यंत आहे। सर्व किती वर्ष राहिले? जवळपास 4 कोटीची रक्कम आहे। रक्कम ही फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांनी त्वरित ती जमा करण्यात यावी आणि या शेतकऱ्यांचं नुकसान करू नये ही शासनाला आमची विनंती आहे। किती शेतकऱ्यांची जमीन गेलेली आहे? ही जवळपास 15 ते 20 शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत या आणि जवळपास 2008-09 पासून हे प्रकरण प्रलंबित आहे आणि आज रोजी त्याला जवळपास 25 ते 27 वर्ष होत आहे।